चला आज बघूया डेल इन्स्पिरॉन 153020. हा लॅपटॉप खरंच एक चांगला पर्याय आहे का? बरं, एक चांगला बजेट लॅपटॉप नक्की असतो कसा आणि हा मॉडेल त्यात बसतो का ते पाहू. हा लॅपटॉप खास विद्यार्थी, घरी वापरणारे आणि प्रोफेशनल्ससाठी बनवला आहे. एक प्रॅक्टिकल चॉईस. याच्यात काय आहे तर 12th जनरेशन i5 प्रोसेसर, 8 GB रॅम आणि एक फास्ट SSD. एकदम बॅलन्स्ड. हा जो 12th जनरेशन इंटेल प्रोसेसर आहे ना, तो पॉवर आणि बॅटरी लाईफमध्ये मस्त बॅलन्स ठेवतो. म्हणजे भरपूर क्रोम टॅब्स, ऑफिसचं काम, अगदी थोडंफार गेमिंग, सगळं एकदम स्मूथ चालतं. आणि ह्याच्या 512 GB SSDमुळे काय होतं, लॅपटॉप 10 सेकंदात ऑन होतो आणि ॲप्स तर लगेच उघडतात. पण या लॅपटॉपची खरी गंमत आहे त्याच्या डिस्प्लेमध्ये. 120 हर्ट्स. आता हे इतकं महत्त्वाचं का आहे? सोपं आहे. 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटमुळे स्क्रोलिंग एकदम मक्खनासारखं होतं आणि व्हिडिओ पण खूप स्मूथ दिसतात. त्यासोबतच फुल HD अँटी ग्लेअर स्क्रीनमुळे डोळ्यांवर ताण कमी येतो. म्हणजे तासनतास काम करा आरामात. डिझाईन एकदम क्लीन आणि मिनिमल आहे. फक्त 1.65 किलो वजन, म्हणजे रोज सोबत न्यायला सोपं. एका रिव्ह्यूनुसार याचा कीबोर्ड मजबूत आहे आणि हातांना पण चांगला सपोर्ट मिळतो. बिल्ड क्वालिटी चांगली आहे. पण एक मिनिट, बॅकलिट कीबोर्ड सगळ्या मॉडेल्समध्ये मिळत नाही हे नक्की तपासा. आता कनेक्टिव्हिटीकडे वळूया. यात वायफाय 6 आणि ब्लूटूथ 5.2 आहे. म्हणजे गर्दीतही इंटरनेट आणि कनेक्शन एकदम स्टेबल राहतं. यामध्ये तुम्हाला बरेच पोर्ट्स मिळतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, USB-C पोर्ट मात्र यात नाहीये. बॅटरी लाईफ साधारण 5-6 तास मिळते आणि एक्सप्रेस चार्जमुळे फक्त 1 तासात 80% चार्जिंग होतं. मग प्रश्न येतो, हा लॅपटॉप घ्यावा की नाही? हे तुमच्या गरजेवर अवलंबून आहे. सरळ शब्दात, विद्यार्थी आणि प्रोफेशनल्ससाठी हा उत्तम आहे, पण हाय एंड गेमर्सनी याच्याकडे पाहू नये. तर शेवटचा शब्द, या किमतीत हा एक खरंच चांगला, विश्वासार्ह आणि बॅलन्स्ड लॅपटॉप आहे. त्यामुळे हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. रोजच्या कामासाठी कच्ची ताकद जास्त महत्वाची की एक स्मूथ डिस्प्ले?